इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीजवळ शुक्रवारी रात्री घडलेल्या 20 वर्षीय वैष्णवी आवारे हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी संशयित असलेल्या साहिल अशोक लाभारे याचा काही तासातच मृतदेह आढळलाय। त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। शुक्रवारी रात्री सुमारे 10:30 वाजता वैष्णवी आवारे हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा गळा चिरण्यात आला होता। या घटनेनंतर संशयित साहिल अशोक लाभारे घटनास्थळावरून फरार झाला होता। इंदिरानगर पोलिसांचा शोध घेत असतानाच मध्यरात्रीनं सुमारे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अशोका हॉस्पिटल समोरील जॉगिंग ट्रॅक लगत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळलाय। हत्येच्या काही तासातच संशयिताचा मृतदेह सापडल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय। प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण प्रेमसंबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र यामागील नेमकं कारण, हत्येचा घटनाक्रम आणि साहिलच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस सर्व बाजूनी तपास करत असून उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे संपूर्ण घटनेचा उलगडा करण्याचं काम सुरू आहे। साहिलचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की इतर कोणतं कारण आहे याबाबतही पोलीस तपास करतायत। या दुहेरी धक्कादायक घटनेमुळे इंदिरानगर परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। संविधान न्यूज, नाशिक।